महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। भारत आणि युरोपियन युनियनचे बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारावर एकमत झाले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जानेवारी रोजी या कराराची घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारामुळे मोठे आर्थिक फायदे होतील। दरम्यान या करारावर अधिकृत स्वाक्षरी होण्यास सुमारे 6 महिने लागतील, कारण त्याच्या मजकुराची प्रथम कायदेशीर पडताळणी करावी लागेल। त्यानंतर हा करार पुढील वर्षी म्हणजे 2027 पासून लागू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्यात येणार असून होतकरू युवकांना दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे, तर पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार आहे। पीएम सेतूमुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे आता सोपे होणार आहे। डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे औषध बनावटगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना चौपुरे यांनी आक्षेप घेतला होता। संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही असे म्हणत या महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला। माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्या विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची विधानं नेहमीच चर्चेत असतात। त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे। त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतापले असून मोठा वाद होण्याची शक्यता आहे। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विवाहित करदात्यांना देखील खुशखबर मिळू शकते। विवाहित जोडप्यांना आता एकत्र इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची संधी मिळू शकते। लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना 1,500 रुपयांचं मानधन जमा केले जाते। या दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय। योग्य वेळी महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। पुणे ते सोलापूर प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे। पुणे सोलापूर महामार्गावर 6 नवीन उड्डाणपुलं उभारली जाणार आहेत। सावळेश्वर ते वरवडे टोल नाक्यापर्यंत हे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। याआधीही मोहोळ येथे एक उड्डाणपूल बांधण्यात आला आहे। वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वे बजेट सादर करणार असून या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांसह उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहेत। यावेळच्या बजेटमध्ये सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्युटीच्या संरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता असून यामुळे आयात निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते। तसेच 1 एप्रिल पासून लागू होणाऱ्या नवीन प्राप्तिकर कायदा 2025 बाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे देखील जाहीर होऊ शकतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। वैभववाडी कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे प्रमोद रावराणे हे बिनविरोध विजयी झाले। ठाकरे गटाचे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी आपला अर्ज माघारी घेतला। तसेच कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचायत समितीत ठाकरे गटाच्या धनश्री मेस्त्री आणि अपक्ष नीरज मोरे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या हर्षदा वाळके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे। जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले असून उद्यापासून सभांचा धडाका सुरू होणार आहे। मुख्यमंत्री 12 जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार करणार आहेत। निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नाही असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांच्याकडून पुणे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी संगनमत करून मशिनी बदलल्या आहेत आणि आकडेवारीमध्ये तफावत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। अशातच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वसंत मोरे यांनी ही याचिका पुणे कोर्टात दाखल केली आहे।
चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत 2.5 वर्षांच्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. त्यासोबतच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीबाबत देखील चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. मुंबईकरांसाठीचा मेट्रोचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मेट्रो लाईन 8. ही मेट्रो लाईन मुंबईतील दोन्ही विमानतळांना जोडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनस ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी सर्व परवानगी प्राप्त करून घ्या, अशा देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील 29 महापालिकांपैकी 25 महापालिकांमध्ये भाजप शिवसेनेचा महापौर होईल. चंद्रपूर महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असून बहुमताचा आकडाही पक्षाकडे आहे. त्यामुळे चंद्रपुरात भाजपचाच महापौर होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.